नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश बाहेर गेलेला असतो तेव्हा मात्र लगेच सुमित्रा म्हणते की जानकी अगं हळद लागल्यानंतर ऋषिकेशने कशाला बाहेर जायचं नसते, कारण ते अशुभ असते। म्हणून आता जानकी धावतच ऋषिकेशचा पाठलाग करत ऋषिकेशच्या मागे धावतच जाते। तो माणूस मास्क घालून आलेला आहे तर ऋषिकेश त्याचा पाठलाग करत असतो। तेव्हा आता ऐश्वर्या विचार करते की हा मास्क घालून आलेला माणूस नक्की कोण असेल। ऋषिकेश त्याच्या मागे धावत असतो आणि जानकी सुद्धा आता ऋषिकेशच्या मागे धावतच येते ऋषिकेशला अडवण्यासाठी। आणि त्याच वेळेस मात्र ऋषिकेश धावतो आणि अगदी त्याच्या जवळ आलेला असतो। ऋषिकेश त्या मास्क घातलेल्या माणसावर झडप घालणार तोच लगेच आता एक गाडी आहे तर ती हॉर्न वाजवत येत असते। ऋषिकेश आणि तो मास्क घातलेला माणूस आहे तर तो गाडीच्या समोर येतात तर तो माणूस आता समोरून तेथून निघतो, परंतु ऋषिकेश मात्र गाडी समोर येऊन गाडीची जोरात अशी धडक ऋषिकेशला बसते आणि ऋषिकेशचा अगदी एक भयंकर असा मोठा अपघात होतो। ऋषिकेश खाली पडतो, ऋषिकेशला खूप लागते आणि जानकी मात्र त्यांच्या मागे आलेली असते। जानकी आता हे सर्व बघते, जानकीला तर धक्काच बसतो। जानकी जोरात ऋषिकेश म्हणून ओरडते। ऋषिकेश खाली अगदी पडलेला असतो आणि मास्क घातलेला माणूस तेथून गायब होतो। ऋषिकेशला खूप लागलेले असते। जानकी धावतच ऋषिकेश जवळ येते आणि म्हणते की ऋषिकेश उठा, अहो ऋषिकेश तुम्हाला खूप लागलेला आहे, उठा, काय होते। आणि आता इकडे तिकडे कोणी मदतीसाठी येते की नाही म्हणून आवाज देत असते की कोणी आहे का तिकडे। इकडे तिकडे बघते परंतु कोणीही तेथे येत नाही। तेव्हा ऋषिकेश स्वतः आता उठवायला प्रयत्न करतो। जानकी परत ऋषिकेश जवळ धावत येते, ऋषिकेशचा हात धरते आणि म्हणते की ऋषिकेश उठा, हे बघा जरा सावकाश। आणि शेवटी ऋषिकेशला ती हाताला धरून उठून बसवते आणि रडतच विचारते की ऋषिकेश तुम्ही ठीक तर आहात ना, तुम्हाला काही झाले तर नाही ना। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ काळजी करू नको, मी आता ठीक आहे। परंतु जानकी तो माणूस, तेव्हा आता जानकी खूप घाबरलेली असते। जानकी म्हणते की तो माणूस बहुतेक पळून गेला असेल। रडतच जानकी म्हणते की अहो काय गरज होती तुम्हाला त्या माणसामागे अगदी वेड्यासारखं धावत जाण्याची। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, अगं त्या माणसाला पकडणं खूप गरजेचं होतं आणि तो माणूसच मास्क घातलेला असू शकतो हे आपल्याला सारंगने सांगितले होते। तेव्हा जानकी म्हणते की हो मला सुद्धा तेच वाटते, परंतु हे बघा ऋषिकेश, जरी कितीही काही असले तरी ते जीवापेक्षा जास्त नसते। ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, अगं तो माणूस माझ्या हाती लागणारच होता, परंतु तेवढ्यात मी गाडीला धडकलो ग। त्यावर आता जानकी म्हणते की ऋषिकेश अहो तुम्हाला काही झाले तर नाही ना। ऋषिकेश म्हणतो की नाही। जानकी ऐकायला तयार नसते। जानकी म्हणते की हे बघा आपण डॉक्टरांकडे जाऊयात। ऋषिकेश शांतपणे तिला समजावतो की हे बघ जानकी मला काही झाले नाही, तू नको इतकं टेन्शन घेऊ, आपण घरी जाऊयात। तेव्हा आता जानकी विचारते की नक्की ना ऋषिकेश। तर आता जानकी ऋषिकेशच्या हाताला धरते, अगदी सावकाशपणे त्याला उठवते आणि त्याला घेऊन घरी येते। त्यानंतर आता ऐश्वर्याला तर खूप टेन्शन येते। ऐश्वर्या म्हणते की अरे देवा, तो माणूस तर इथे आला होता आणि ह्या दोघांनी सुद्धा त्याला आता बघितले, हे सगळं काय होऊन बसलं। आणि तो मूर्ख माणूस इतक्या माझ्याशी बोलला होता, घरी नाही येणार, मग कशासाठी तो आता बघत बसला होता। आणि आता ह्या दोघांना तर आता कळालेले आहे त्याच्याबद्दल। जर देवकृपेने तो माणूस त्यांना जर सापडला तर काय होईल, म्हणजे त्याला स्वतःबद्दल तर सांगावं लागेल, परंतु त्याने जर माझ्याबद्दल सांगितले तर मग आता याचं ऐश्वर्याला खूप टेन्शन येते। आणि जर त्या माणसाने ह्या सगळ्यांना काही सांगितले म्हणजे त्या दोघांना, तर मात्र आता हे लग्न होता राहील, हे लग्न मोडेल। आणि नको असं व्हायला नको। तर सुमित्रा अवंतिकाला विचारते की अवंतिका तुला काही माहिती आहे का, त्याने तुला काही सांगितले का। आणि तेवढ्यात मात्र अवंतिका बोलून जाते की काल सारंग भाऊजी म्हणाले होते। आता सारंग भाऊजी म्हणाले होते ऐकल्यानंतर आता सुमित्राला सुद्धा धक्का बसतो आणि अवंतिका बोलता बोलता थांबते, परंतु ऐश्वर्या मात्र अवंतिकाच्या तोंडातून सारंगचं नाव ऐकते। ऐश्वर्या लगेच अवंतिका जवळ येते आणि सगळ्यांच्या समोर विचारते की काय ग, काय म्हणाली तू आता, कोणते भाऊजी। तेव्हा आता अवंतिकाला काय उत्तर देऊ आणि काय नाही हे सुचत नाही। ती लगेच स्वतःला सावरते आणि परत म्हणते की ऋषिकेश भाऊजी, आणि ऐश्वर्याशी काही बोलत नाही। सुमित्राला उत्तर देते काल ऋषिकेश भाऊजी म्हणाले होते की कोणी त्यांचा पाठलाग करत होतं आणि नक्की ते त्यांच्याच मागे गेले असतील। तेव्हा सुमित्रा म्हणते की अवंतिका तू चल बरं माझ्यासोबत। म्हणून आता अवंतिकाचा हात धरून त्या दोघे आत जात असतात। ऐश्वर्या लगेच त्या दोघींना थांबवते आणि ऐश्वर्या परत अवंतिका जवळ येऊन विचारते की तू तर आता सारंगचं नाव घेतलं होतं। आणि अवंतिका म्हणते की हो घेतलं ना मी सारंग भाऊजींचं नाव, अगं आम्हाला सारंग भाऊजींची सवयच इतकी झालेली आहे,
सवयीप्रमाणे अगदी तोंडातून नाव निघून गेलं असेल तर ऐश्वर्या विचारते की अगं पण तू सवयीप्रमाणे त्यांचं नाव का घेतलं असेल. तर अवंतिका म्हणते की अगं काय आहे की ऐश्वर्या, अगं रोज एकदा तरी आम्ही कोणीही सारंग भाऊजींची आठवण तर काढतो. अगं तुझ्यासारखं नाही की तू लगेच सारंग भाऊजींना विसरली आणि लगेच लग्नासाठी सुद्धा उभी राहिली. म्हणून आमचंही तुझ्यासारखं नाही. आमचं सारंग भाऊजीवर खूप प्रेम आहे. रोज त्यांची आम्ही आठवण काढत असतो. कळले ना तुला आता हे सर्व. तेव्हा आता ऐश्वर्या लगेच सुमित्रासमोर थोडंसं रडण्याचं नाटक करते आणि म्हणते की अवंतिका हे बघ, वाटेल तसं मनाला येईन ते बोलू नकोस, कारण मला सुद्धा सारंगची खूप आठवण येते आणि हे बघ आता मला त्यांची आठवण येते, मला वाईट वाटतं, परंतु अगं माझं जे दुःख आहे त्यांच्याबद्दलचं ते दुःख मी कुणासमोर नाही मांडू शकत. तर अवंतिका रागाने म्हणते की अगं तू तर गब्बस. अगं हे जे काही तुझ्या मगरीचे अश्रू आहे ना ते डोळ्यातच साठून ठेव, बाहेर येऊन देऊ नकोस, नाहीतर महापूर यायचा तुझ्या ह्या अश्रूंनी. तर आता अवंतिका तर खूप भडकलेली असते, परंतु सुमित्रा आता अवंतिकाला शांत कर. अगं अवंतिका पोरे, अगं घरामध्ये पाहुणे आहेत, मग तुम्ही दोघी कशाला वाद घालतात बरं. तू अगोदर माझ्याबरोबर आतमध्ये चल. म्हणून आता सुमित्रा अवंतिकाच्या हाताला धरून तिला आतमध्ये घेऊन जाते. त्यानंतर आता इकडे लताबाई बेशुद्ध असते आणि तिला शुद्ध आलेली असते. तर आता तिच्याजवळ जी मुलगी असते तिची देखरेख ठेवण्यासाठी, तर त्या मुलीला खूप वाईट वाटतं. तर लताबाई सारखी म्हणत असते की मला जानकीकडे जायचं, सारखं जानकी जानकी करत असते. आणि तेवढ्यात आता जो त्यांच्यावर ऑच ठेवणारा तो गुंड आहे तर तो गुंड तेथे येतो आणि त्या मुलीला म्हणतो की हे औषध घे आणि तिला दे. तेव्हा आता ही मुलगी रडतच म्हणते की हे बघा आम्हाला इथून जाऊन द्या, मी तुमच्या पाया पडते, काकू अशा अवस्थेत येथे नाही राहू शकत. तेव्हा आता हा गुंड त्या मुलीलाच धमकावतो की त्या म्हातारीचं काय करायचं आहे ते आमचं आम्ही बघू, तू ते सांगू नकोस, तू फक्त त्या म्हातारीला समजाव, एवढंच लक्षात ठेव, कळले ना तुला. आणि तो गुंड धमकावून तेथून निघून जातो. तर लगेच आता ही मुलगी लताबाई जवळ येते. लताबाई म्हणत असते की जानकीकडे जायचे, जानकीकडे, माझ्या जानकीला मला एकदाच बघायचं आहे. तेव्हा ती मुलगी आता लताबाईच्या डोक्यावर हात ठेवते. लताबाई आता त्या मुलीसमोर हात जोडते की कृपा करा, परंतु मला एकदा तिकडे घेऊन जा. तेव्हा मात्र आता ह्या मुलीला सुद्धा लताबाईची अवस्था पगवत नसते. लती आता अगदी शांतपणे त्या लताबाईला म्हणत असते की हे बघा तुम्ही भानावर या, तुमची मुलगी येथे नाही, परंतु मी नक्की तुम्हाला तुमच्या मुलीकडे घेऊन जाईल. तेव्हा आता लताबाई म्हणते की खरंच नक्की तू माझ्या मुलीकडे मला घेऊन जाशील, माझ्या जानकीकडे. तेव्हा आता ही मुलगी म्हणते की हो मी तुम्हाला नक्की घेऊन जाईल, परंतु आता सध्या तुम्ही आराम करा, स्वतःची काळजी घ्या, मी नक्की तुम्हाला घेऊन जाईल. आणि हे बघा तुम्हाला जर आराम केला नाही तर तुम्हाला बरं नाही वाटणार, आणि हे बघा बरं जर नाही वाटलं तर तुमची जानकी तुमच्या समोर असेल तरी सुद्धा तुम्हाला ओळखता नाही येणार, तुम्ही आराम करा, स्वतःची काळजी घ्या. तेव्हा आता लताबाई अगदी कणतच म्हणत असते की हो अगं पण एकदा मला सांगशील का. आणि हे बघ अगं तुला त्रास होत असेल, माझ्या हे अशा वागण्याने तुला टेन्शन आले असेल. तेव्हा आता ती मुलगी रडतच म्हणते की अहो मी खरंच खूप घाबरले होते, तुम्ही तर माझं ऐकलंच नाही आणि जे मनात आहे ते करून मोकळ्या झाल्यात. आणि हे बघा आता जे झाले ते झाले, आता यापुढे तुम्ही कोणतीही चिंता करायची नाही, मी आहे ना तुमच्या सोबत, यापुढे फक्त आणि फक्त तुम्ही माझं ऐकायचं. तेव्हा लताबाई अगदी कणतच म्हणते की अगं तू तर माझी इतकी काळजी करतेस, मग त्या माणसासमोर काहीच कशी बोलली नाही ग तू. तेव्हा आता रडतच ती मुलगी म्हणते की काकू अहो कशी मी काही म्हणू, कारण तुम्ही तर मला तुमची मुलगी मानता, म्हणून मी गप्प राहिले, आणि जर मी बोलले असते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, तुमचा जीव वाचवण्यासाठी मी गप्प बसले. त्यानंतर आता सौमित्र इकडे रणदिव्यांच्या घरी येतो आणि सौमित्र आलेला बघून आता ऐश्वर्या तिथेच उभी असते. तर अवंतिका सांगते की तो मास्क घातलेला माणूस घरी आला होता. ते ऐकून सौमित्र म्हणतो की काय बोलतेस, तो मास्क घातलेला माणूस घरी सुद्धा आला होता. अवंतिका म्हणते की हो, आणि फक्त तेवढंच नाही, अरे सौमित तो माणूस जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा या दोघांकडे विचित्र पद्धतीने बघत होता. तेव्हा सौमित्र म्हणतो की अगं अवंतिका तू काय सांगतेस, आणि तेवढ्यात सुमित्रा सुद्धा बाहेर येते. तर अवंतिका म्हणत असते की दादा आता त्याच माणसाच्या मागावर गेलेले आहेत आणि वहिनी सुद्धा. आता सौमित्र म्हणतो की बापरे इथे इतकं सगळं काही घडलं, आणि तेवढ्यात जानकी ऋषिकेशच्या हाताला धरून सावकाश करत त्याला घरात घेऊन येत असते. तर सौमित्र धावतच दादा करत ऋषिकेश जवळ जातो. सगळेजण खूप घाबरतात. सुमित्रा म्हणते की ऋषिकेश अरे काय झाले हे. सौमित्र ऋषिकेशच्या हाताला धरतो, त्याला खांद्यावर आपला हात टाकून आतमध्ये घेऊन येतो.
आणि तेथे टेबलवर खाली बसवतो। अवंतिका धावतच ऋषिकेशसाठी पाणी घेऊन येते तेव्हा सुमित्रा विचारते की ऋषिकेश, अरे काय झालं हे सर्व, असे कसे लागले तुला इतके? तरी सुद्धा मी तुला सांगत होते की बाहेर जाऊ नकोस। त्यावर आता ऋषिकेश म्हणतो की आई हे बघ, अगं काही झालेली नाही, तू इतकी काळजी करू नकोस। तो माणूस माझ्या हाताला लागणार होता परंतु थोडक्यात तो निसटला। तेव्हा आता सौमित्र विचारतो की अरे दादा, पण तो माणूस येथे आलाच कसा? तेव्हा जानकी म्हणते की माहिती नाही, परंतु तो खिडकीतून आमच्याकडे बघत होता, ते पण अगदी विचित्र पद्धतीने। तेव्हा सुमित्रा विचारते की अगं पण तो माणूस कोण होता? तर जानकी म्हणते की आई हे बघा, खरंच माहिती नाही की नक्की तो माणूस कोण होता ते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आता मात्र पकडल्याशिवाय आपल्याला नाही कळणार की तो माणूस नक्की कोण होता ते। ऐकून आता सुमित्रा म्हणते की हे बघ ऋषिकेश, आता कुणाला पकडण्याची, कुणाच्या मागे मागे जाण्याची गरज नाहीच। अरे तुला हळद लागलेली आहे, मी तुला सांगत होते की तू बाहेर जाऊ नकोस। तेव्हा ऐश्वर्या लगेच पुढे येते आणि जानकीकडे बोट करत म्हणते की आई, अहो हिच्या सांगण्यावरूनच ते नक्की बाहेर गेले असतील, अक्कल तरी ह्या जानकीला पाहिजे। तर आता ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या काय बोलतेस तू? तर जानकी रागाने म्हणते की ऐश्वर्या गप्प बस, तुला काहीच माहिती नाही ना, मग बोलू सुद्धा नाही। तर ऐश्वर्या म्हणते की का मी बोलायचं नाही? आणि का मी बोलायचं नाही? अगं इथे माझ्या होणाऱ्या नवऱ्याला इतकी इजा झालेली आहे, इतके लागले, आणि तू तर तोंड वर करून मला शहाणपणा शिकवतेस। तर जानकीला आता खूप राग येतो। जानकी रागाने म्हणते की हे बघ, मी तुला शहाणपणा शिकवत नाही, तर तुला समजावून सांगते। तर ऐश्वर्या लगेच म्हणते की त्याची काही गरज नाही, आणि हे बघ, काही मला सांगण्याची सुद्धा गरज नाही, तू अगोदर ऋषिकेश पासून बाजूला हो, आणि सगळ्यात अगोदर ही तुझी जी नाटकं सुरू आहेत ना, ती नाटकं बंद कर। अगं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लागलेले आहे आणि तू माझ्यासमोर वाद घालतेस। ऐश्वर्याचं आता हे बोलणं ऐकून मात्र सगळ्यांना खूप राग येतो। तेव्हा आता सर्वांचा नाईलाज असतात, सर्वजण शांत असतात, परंतु ऐश्वर्या भडकावून जानकीला म्हणते की तू बाजूला हो, माझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून तू बाजूला हो, त्यांना लागलेलं आहे। म्हणून जानकीला हाताला धरते आणि लगेच बाजूला करते। तेव्हा जानकी जोरात ऐश्वर्या असं ओरडते। तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, आवाज खाली, माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर तुझी सावली सुद्धा पडून द्यायची नाही। तेव्हा जानकीला खूपच राग येतो। जानकी म्हणते की हे बघ ऐश्वर्या, तू काय बोलतेस? अगं बोलताना जरा भान ठेवावे लागते। तर ऐश्वर्या म्हणते की हे बघ, मला भान ठेवण्याची काही गरज नाही, आणि हे बघ, जे काही मी बोलते ना, सर्व काही खरं बोलते। अगं आमचं लग्न आहे। आणि ऋषिकेशला शांतपणे म्हणते की ऋषिकेश तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी मलम घेऊन येते, म्हणून आज जाणार। तेवढ्यात जानकीला खूप राग येतात। जानकी मात्र अगदी रागाने तिचा हात धरते आणि तिला रागाने दात खात म्हणते की थांब इथे, मी आहे ना, जे काही करायचं असेल ना ते मी करेल, कळले ना तुला? तेव्हा ऐश्वर्या लगेच तिचा हात बाजूला काढून घेते आणि जानकीला म्हणते की का मी तुझं ऐकायचं? अगं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला तू कशाला मलमपट्टी करतेस? तेव्हा जानकी म्हणते की हे बघ, तो माझा नवरा आहे। तर ऐश्वर्या लगेच म्हणते की होता, आता मात्र तुमचा डिव्होर्स झालेला आहे। तेव्हा आता ऋषिकेशला सुद्धा खूप राग येतो आणि जानकीला सुद्धा आणि घरातील बाकी सर्वांना सुद्धा। ऐश्वर्या रागाने काही शांत बसायला तयार नसते। ती म्हणते की हे बघ, ते पेपर्स आहे तर ते कोर्टामध्ये सबमिट सुद्धा झालेले आहेत, त्यामुळे लवकरच तुमचा डिव्होर्स सुद्धा होईल। तर सौमित्र पुढे येतो। सौमित्र म्हणतो की अजूनपर्यंत डिव्होर्स झालेला नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आई हे बघा, अहो हे सर्व काय सुरू आहे? रडण्याचं थोडंसं नाटक करते आणि आई हे बघा, अहो या लोकांनी तर डिव्होर्स पेपरवर सह्या सुद्धा केलेल्या आहेत, मग तुम्हीच सांगा की यांचा डिव्होर्स झाला की नाही? आणि हे बघा, मला काही माहिती नाही, परंतु हे बघा, ऋषिकेशला मात्र मलम मीच लावणार आहे। आता ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि जानकी सुद्धा आता रडत असते। ऋषिकेश म्हणतो की हे बघा जानकी, शांत हो तू आणि लावून दे, तिला जर मलम लावायचं असेल ना तर लावून दे, आणि माझी सेवा करण्यासाठी ती इतका आटापिटा करते तर करून दे। ऋषिकेश उठायचा प्रयत्न करतो आणि तो पडणार तोच लगेच ऐश्वर्या त्याचा हात धरते आणि म्हणते की सावकाश। ऋषिकेश रागाने ऐश्वर्याकडे बघत असतो, परंतु ऐश्वर्या तर जानकीकडे बघते। जानकीला खूप राग येत असतो, पण तरी सुद्धा आता तिला शांत राहावे लागते आणि लगेच ऐश्वर्या रागाने जानकीला म्हणते की हे बघ बाजूला हो। जानकीच्या डोळ्यात पाणी येत असते, जानकी काही ऐकायला तयार नसते। तेव्हा आता ऐश्वर्या रागाने तिला ढकलते आणि म्हणते की बाजूला हो। ऋषिकेशला आता हे सहन होत नाही, पण तरी सुद्धा आता ऋषिकेश शांत बसतो आणि सर्वांना म्हणजे सौमित्र, अवंतिका, सुमित्रा यांना सगळ्यांना खूप राग येतो, पण सगळेजण शेवटी शांत राहतात। तेव्हा ऐश्वर्या ऋषिकेशच्या हाताला सावकाश सावकाश करत अगदी त्याला आतमध्ये घेऊन जाते। जानकीला खूप रडू येत असते। अवंतिका जानकी जवळ येते आणि जानकीला समजावते। तेव्हा आता दोघीही खूप रडतात एकमेकींच्या जवळ। आता अवंतिका आधार देते, परंतु जानकीला खूप वाईट वाटत असतं। त्यानंतर आता इकडे लताबाई झोपेल असते, परंतु आता ती घाबरते आणि मोठ्याने डचकून उठते आणि त्या मुलीला म्हणजे मायाला आवाज देते की माया,
अगं माया तू कुठे आहेस? अगं माया 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 म्हणून ती खूप आवाज देते. तेवढ्यात माया धावतच येते आणि विचारते की काकू अहो काय झाले काय झाले? तर आता लताबाई घाबरतच विचारते की अगं माया तू कुठे गेली होतीस? तर माया म्हणते की काकू अहो मी इथेच होते, बाथरूम मध्ये गेले होते, मला काही हवं आहे का? तेव्हा लताबाई नाही म्हणून अगदी मान डोलावते. तर माया विचारते की मग तुम्ही हाका का मारत होत्या, काय झालं होतं आणि इतक्या घाबरलात का तुम्ही, काय झालं घाबरलात ना खूप? तर लताबाई म्हणते की हो ग. लताबाई म्हणते की अगं एक क्षण मला खूप भीती वाटली होती की तुम्हाला सोडून तर गेली नसेल म्हणून. तेव्हा माया म्हणते की अहो मी असं का करेल, आणि पण हे बघा मी सोडून जाईल असं तुम्हाला का वाटत असेल आणि त्याची भीती तुम्हाला का वाटते? तर लताबाई रडतच म्हणते की अगं हे बघ, अगं आता एकटेपणाची खूप भीती वाटते. अगोदर मी एकटी होते तेव्हा तर बरं वाटायचं की बरं आहे मी एकटे आहे, परंतु अगं जेव्हापासून मी माझ्या लेकीला भेटले आणि त्या घरामध्ये मी राहिले ना तेव्हापासून मला हा एकटेपणा नकोसं वाटतं, कारण तेव्हापासून अशी माझी अवस्था झालेली आहे आणि असं वाटतं की माझ्या दोन्ही मुली माझ्या सोबत असायला हव्यात. आणि हे बघ माया तुम्हाला सोडून तर जाणार नाही ना? तर माया प्रेमाने ती आता लताबाईला समजावते की म्हणते की हे बघा मी तुम्हाला कधीही सोडून नाही जाणार, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि हे बघा एखाद्या माणसाचा हात जर मी घट्ट धरला आणि त्या माणसाची सोडण्याची इच्छा जरी झाली तर मी मात्र त्याचा हात सोडत नाही. तर लताबाईला खूप हसू येते आणि त्या मुलीला सुद्धा, दोघी आता खूप हसतात. तेव्हा आता लताबाईला खूप हसू येते. लताबाई हसतच म्हणते की बापरे याला काय म्हणावं नक्की, प्रेम की धमकी? तेव्हा आता लगेच माया हसून म्हणते की धमकी, प्रेमाची धमकी. आणि अगदी ती लताबाईची खूप काळजी घेते, तिला पाणी प्यायला देते. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या ऋषिकेशला रूम मध्ये घेऊन येते आणि त्याच्या झालेल्या त्या जखमेवर ती मलमपट्टी लावायला सुरुवात करणार. तोच लगेच ऋषिकेश रागाने आपला हात मागे घेतो. ऐश्वर्या लगेच रागाने त्याचा हात धरते आणि पुन्हा हिसकावून त्यावरती मलमपट्टी करायला सुरुवात करते. अगोदर कापूस घेऊन त्याने रक्त पुसत असते आणि विचारते की काय हो तुम्ही त्या माणसाला कुठे बघितलं? तेव्हा आता ऋषिकेश रागाने म्हणतो की जास्त हुशारीपणा करू नकोस, तुला चांगलंच माहिती आहे की तो माणूस नक्की कोण होता, हो की नाही? तेव्हा ऐश्वर्या हसून नाटक करत म्हणते की काय काय बोलता ऋषिकेश, मला माहिती आहे का तो माणूस नक्की कोण आहे? तर ऋषिकेश म्हणतो की हो तुला माहिती आहे की तो माणूस कोण आहे तो? अगं तो माणूस तर तुलाच भेटायला आला होता ना? तर ऐश्वर्या म्हणते की काय मला भेटायला आला होता? अहो काही कसं बोलता ऋषिकेश तुम्ही, अहो तो माणूस मला भेटायला कसा येईल बरं? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं ते तर तुलाच माहिती आहे आणि तू आम्हाला का सांगशील? स्वतःच्या हाताने तू स्वतःचं पितळ कसं उघडं पाडशील बरं? तेव्हा ऐश्वर्या अगदी कळून न कळल्यासारखं करत असते की म्हणते की ऋषिकेश अहो तुम्ही हे काय बोलतात आणि तुम्ही नक्की हे काय बोलतात, खरंच मला काही कळत नाही. हे बघा ऋषिकेश मी त्या माणसाला ओळखत सुद्धा नाही आणि त्या माणसाशी माझा कोणताही संबंध नाही, तरी सुद्धा तुम्ही त्या माणसाशी माझं नाव का जोडतात? आणि हे बघा आता जानकीने त्या माणसाला बघितलं की नाही का आणि तिने आरडा ओरडा सुद्धा केला, त्या माणसामागे ती पळत सुद्धा सुटली होती आणि तुम्ही सुद्धा तिच्या मागे मागे पळत सुटला होतात, त्यानंतर तुम्हाला हे लागले. आणि हे बघा तिच्या मागे मागे जर तुम्ही राहिलात ना तर हे असंच होत राहील आणि जर तुम्ही तिला सोडून माझ्या सोबत जर राहिलात तर मात्र तुमचा नक्की फायदा होईल. ऋषिकेश रागाने आपला हात मागे घेतो. ऐश्वर्याला रागाने म्हणतो की हे बघ माझा फायदा आणि तोटा कशात आहे हे मला चांगलेच कळते, तू फक्त मला एवढंच सांग की तो माणूस येथे कशाला आला होता, माझं मी बघून घेईल. ते माणूस येथे का आला होता याचं उत्तर तू मला दे आणि त्याच्या मागे नक्की तुझा काय फायदा आहे? तर आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा ऋषिकेश तुमचा नक्की काहीतरी गैरसमज होतो. तर ऋषिकेश रागाने म्हणतो की बास्कर आता हे जे काही खोटं बोलणं आहे तर ते बास्कर, तुझी ही नाटकं बंद कर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझा हा भोळेपणाचा आव आहे ना तो चेहऱ्यावर आणू नकोस, ते सर्व तुला नाही शोभत. आणि हे बघ आम्हाला चांगलंच माहिती आहे की ह्या सर्व मागे तुझा हात आहे म्हणून आणि त्या माणसाला नक्कीच तू काहीतरी कारस्थान करण्यासाठी येथे बोलावले होते, हो की नाही? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की हे बघा ऋषिकेश जर माझा काही हेतू असेल, मला काही करायचे असेल तर मला कोणाच्या मदतीची गरज नाही, कारण ही ऐश्वर्या अशी आहे की ती स्वतः सगळं काही तिचं करण्यासाठी समर्थ असते. आणि आता हेच बघा की तुम्हाला सगळ्यांना मी माझ्या समोर झुकवलं आणि तुमच्या समोर मी सगळ्यांसमोर म्हणजे तुमच्या बरोबर लग्न करण्याची अट घातली आणि ऋषिकेश अहो तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला सुद्धा तयार झालात, म्हणजे ज्या बाईवर तुम्ही जीवापाड प्रेम करतात तिला सुद्धा तुम्ही डिव्होर्स दिला. तर ऋषिकेशला खूप राग येतो पण तरी सुद्धा तो शांत बसतो आणि रागाने ऐश्वर्याकडे बघतो. माझ्यासाठी तुम्ही डिव्होर्स पेपरवर सह्या केल्या असे जेव्हा ऐश्वर्या म्हणते तर ऋषिकेशला खूप राग येतो. रागाने तो उठतो आणि ऐश्वर्यावर धावून जाणार, तोच लगे त्याच्या हाताला खूप वेदना होतात.
तर ऐश्वर्या लगेच त्याला धरते. तर ऋषिकेशला आणखीनच राग येतो. ऋषिकेश रागाने तिचा हात मागे करतो आणि तिला अगदी धमकावून म्हणतो की हे बघ ऐश्वर्या, मी काही बोलत नाही, याचा अर्थ तू वेगळा करू नकोस. आणि हे बघ, मी शांत आहे त्याचा सुद्धा तू काही असं स्वतःला मानून घेऊ नको. हे बघ, तुझा माझ्यावर काही अधिकार नाही हे तुला कळलेच असेल. ऋषिकेश भयंकर चिडलेला असतो. तर ऐश्वर्या म्हणते की हो हो, किती हा राग. आणि ऋषिकेश, अहो इतका राग बरा नसतो आणि असे एकदम तुम्ही उठून उभे राहू नका. अहो चला खाली बसा बरं. आणि बस ना इथे, असं जेव्हा ती म्हणत असते तर ऋषिकेश रागाने तिच्याकडे बघतो. तर आता रागानेच ती आता ऋषिकेशचा हात धरते आणि त्याला हिसकावून त्या बेडवर बसवते. ऋषिकेश रागाने ऐश्वर्याकडे बघत असते. ती सुद्धा आता ऋषिकेश समोर बसते आणि रागाने म्हणते की हे बघा, तुम्हाला लागलेले आहे ना, मग नसती उठावेट करू नका. तुम्हाला त्रास होतोय, मग स्वतःची काळजी घ्या. आणि जर तुम्ही असे वागलात तर मी तुम्हाला जो काही त्रास देईल ना, तर तो हा त्रास जो काही आहे तर तो ह्या त्रासापेक्षा जास्त मोठा असेल, डेंजर असेल. परंतु मी तुम्हाला एक खरं सांगते, मी बिलकुल ठरवलेलं आहे की तुम्हाला काही त्रास द्यायचा नाही. म्हणून आपलं लग्न होणार आहे, मी तुमची होणारी बायको आहे, म्हणून बायको या नात्याने मला तुम्हाला बिलकुल त्रास द्यायचा नाही. परंतु हे बघा, तुम्ही जर सतत माझ्यावर असंच ओरडत राहिला तर तुमचा आवाज कसा बंद करायचा आहे हे मला चांगलंच माहिती आहे. आणि चला आता हा पटकन मलम लावून घ्या, तुम्हाला मग मलम लावल्यानंतर बरं वाटेल. तेव्हा आता ऋषिकेश रागानेच बाजूला होतो आणि रागाने तो ऐश्वर्याला म्हणतो की हे बघ, मलम लावण्याची मला काही गरज नाही. तर ऐश्वर्या हातामध्ये मलम घेते आणि म्हणते की अहो ऋषिकेश, असं का म्हणतात, मी तुम्हाला मलम का लावायचं नाही, हरकत काय आहे. त्या जानकीच्या गालावर तर तुम्ही हळद लावतात आणि माझ्याकडून मलम सुद्धा तुम्हाला लावून घ्यायचं नाही का. ऋषिकेश मात्र आता ऐश्वर्याकडे रागाने बघत असतो. तर ऐश्वर्या विचारते की काय झाले, तुम्ही माझ्याकडे असं का बघतात. आणि तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही आता तुमच्या रूममध्ये गेला होतात, जानकीच्या गालाला हळद लावली, हे मला कळणार नाही का. आता हे ऐश्वर्याच्या लक्षात आलेले असते आणि ऐश्वर्याला आता हे माहिती झाले, म्हणून आता ऋषिकेश मात्र थोडासा लगेच कावराबावरा होतो. तर ऐश्वर्या म्हणते की चला तर आता म्हणजे ठीक आहे, जे झाले ते झाले, परंतु माझ्या गालाला हळद नाही आणि आज तर आपली हळद आहे. आणि लगेच हळदीची वाटी घेते आणि ही हळद घ्या आणि माझ्या गालाला हळद लावा असं म्हणते. तेव्हा ऋषिकेश रागाने बघत असतो. तर आता ऐश्वर्या म्हणते की अहो असं काय करतात, हळद आहे ना आपली. आता ऋषिकेश काही हळद लावायला तयार नसतो. तर ऐश्वर्या विचारते की काय झाले. तर ऋषिकेश म्हणतो की किती काही झाले तरी हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, मी माझ्या हाताने तुला कधीही हळद नाही लावणार. तेव्हा ऐश्वर्या रागानेच ऋषिकेशचा हात धरते आणि त्या हळदीच्या वाटीमध्ये बुडवते. आणि ऋषिकेशच्या हाताला जी हळद लागलेली आहे तर ती आपल्या हाताला घेते आणि आपल्या गालाला लावून घेते. ऋषिकेश रागाने तिच्याकडे बघतो. तर ऐश्वर्या हसून म्हणते की तुम्ही जरी तुमच्या हाताने मला हळद लावली नसली तरी सुद्धा तुमच्या हाताला लागलेली जी हळद आहे तीच माझ्या गालाला लागलेली आहे. तर ऋषिकेश रागाने बघत असतो. तर ऐश्वर्या म्हणते की थांबा, अहो आपण एक सेल्फी काढूयात. ऋषिकेश रागाने म्हणतो की त्याची काही गरज नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या त्याला धमकावते आणि त्याला अगदी धमकी देत म्हणते की जानकीच्या आईचा फोटो तुम्हाला भिंतीवर बघायचा आहे का. तर ते लताबाईला मारण्याची धमकी देते. तर ऋषिकेश आता लगेच शांत बसतो. तर ऐश्वर्या खुशून म्हणते की चला मग आता तयार आहात ना, काढूयात ना आपण सेल्फी, चला ओके. आणि लगेच आता ऋषिकेश समोर येते त्याच्या शेजारी आणि अगदी मोबाईल धरते. तर ऋषिकेश रागाने खाली बघत असतो. तर ऐश्वर्या म्हणते की स्माईल प्लीज स्माईल. तेव्हा लगेच फोटो काढून घेते. ऋषिकेशला खूप राग येत असतो आणि ऋषिकेशला सुद्धा दाखवते आणि खुशून म्हणते की सी बघा ना, किती क्यूट आलेला आहे फोटो. तेव्हा ऐश्वर्या हसत असते आणि ऋषिकेश तिच्याकडे रागाने बघत असतो. तेव्हा मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जानकी आणि ऋषिकेश रूम मध्ये बोलत असतात. तर जानकी विचारते की तो माणूस कोण होतात नक्की, ऋषिकेश तुम्हाला काय वाटतं. तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो की तो माणूस सयाजी विखे पाटील होता. त्यानंतर आता ऐश्वर्या इकडे सयाजी विखे पाटलाकडे आलेली असते आणि आता सयाजी आणि ऐश्वर्या एकमेकांना घट्ट मिठी मारून भेटतात. तेव्हा ऐश्वर्या खूपच खुश होते. परंतु तेथे लगेच आता जानकी, पोलीस आणि सौमित्र हे सगळेजण आलेले असतात. जानकी म्हणते की काय ग, तू तर इतके नाटक करते, मग आता हे नाटक कोणतं आहे. आता सगळेजण तेथे आलेले असतात, ऋषिकेश, सौमित्र हे सगळेजण. तर ऐश्वर्या त्यांच्याकडे बघत असते आणि सयाजी पाटील सुद्धा. तेव्हा मित्रांनो, आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.